श्रावणात आपल्याकडे बरीच व्रतवैकल्य, पूजा पारायणं असतात आणि नेहमीच साग्रसंगीत असा पुरणपोळीचा नैवेद्य करता येईलच असं नाही ना. मग अशा वेळी अगदी झटकीपट करता येईल असा साधासुद्धा पण सात्विक वर्णापुरणाचा नैवेद्य आज करूया. पुरणासाठी 1.25 वाटी चण्याची डाळ साधारण 2-1 तास छान अशी भिजवून घेतली. डाळ भिजवून घेतल्यामुळे पटकन शिजते, त्यामुळे शक्यतो डाळ भिजवून घ्या. कुकरमध्ये खाली वरणासाठी तुरीची डाळ लावली आहे आणि त्यावर ही चण्याची डाळ ठेवायची. भात आणि बटाट्यांसाठी मी एकीकडे छोटा कुकर लावणार आहे. कुकरचं झाकण लावायचं आणि कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या. डाळीसाठी तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागतात त्या अंदाजाने शिट्ट्या घ्या. कुकरची वाफ मुरली, झाकण काढून डाळ काढून घेऊया. गरम गरम असतानाच डाळ छान मॅश करून घ्यायची, म्हणजे ती व्यवस्थित मोडली जाते. चमच्याने डाळ अशी दाबत राहायची, म्हणजे पुरण छान एकजीव होतं. आपण 1.25 वाटी डाळ घेतली होती, त्यासाठी साधारण 1.25 वाटी मी गूळ घेतला आहे. जायफळ वेलदोड्याची पूड घालायची. आता इथे काही आपण पुरणाची पोळी नाही करणार आहोत, त्यामुळे गुळाचं प्रमाण हे थोडंसं जास्त कमी झालं तरीही चालेल. गूळ डाळ व्यवस्थित घोटून पातेल्यात काढून छान एकजीव होण्यासाठी गॅसवर ठेवायचे. मंद आचेवर आधीमध्ये हलवत राहायचे आणि हे पुरण आपल्याला छान शिजवून घ्यायचं. साधारण 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर शिजवल्यावर बघा इतपत दाटसर झालं की गॅस बंद करायचं आणि अगदी शेवटी यामध्ये चमचाभर साजूक तूप घालायचं. हे असं शेवटी तूप घातल्यामुळे ना आपलं पुरण छान सुवासिक तयार होतं. कधीतरी अडल्या वेळी अगदी साग्रसंगीत असा पुरणपोळीचा स्वयंपाक करता आला नाही की हे असं पुरण नैवेद्यासाठी करावं. इथे आपलं पुरण बनवून तयार झालं आहे. आता बटाट्याची भाजी करूया. आता बटाट्याची भाजी करण्यासाठी पळीभर तेलावर मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्यावर मिरचीचे काप घालायचे. ताजा कढीपत्ता, हिंग घालायचे आणि या खमंग फोडणीवर हळद मीठ घातलेले बटाटे घालायचे. सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आणि 1 मिनिटांची वाफ काढायची. मस्त अशी दणदणीत वाफ बसली की खोबरं कोथिंबीर पेरायची आणि इथे आपली उकड बटाट्याची भाजी तयार. आता पटकन तुरीची डाळ घोटून घेऊया. हळद हिंग घालून शिजवून घेतलेली ही तुरीची डाळ रवीने छान घुसळून घ्यायची. चवीप्रमाणे मीठ गूळ घालायचं आणि पाणी घालून पुन्हा छान एकदा घुसळून घ्यायचं आणि एक कड काढायचं. इथे आपला वरण भात भाजी पुरण तयार आहे. पटकन पानाला लावायला कोशिंबीर करूया. कोशिंबिरीसाठी छान गोड दही घेतलं आहे. चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालायचे. आपण घातलेलं मीठ आणि साखर दह्यामध्ये छान असं एकजीव करून घ्यायचं. अगदी पानं घ्यायच्या वेळेस ही चोचवून घेतलेली काकडी घालायची. काकडी सोलून झाली ना की थोडीशी चव घेऊन बघायची, कारण बऱ्याचदा काकडी कडू निघते. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खवलेला ओला नारळ घालून सगळं व्यवस्थित हलवून घेतलं की आपली इथे काकडीची कोशिंबीर तयार. हवं असल्यास फोडणी घातली तरीही उत्तम. तळणामध्ये पापड आणि अळूवडी मी तळून घेतले. श्रावण महिना आहे, अळूवडीचा उंडा हा आपल्याकडे असतोच. अळूवडीचा पूर्ण रेसिपी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. नसेल बघितला तर नक्की बघा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. सगळा स्वयंपाक इथे तयार झाला आहे. पान वाढायला घेऊया. लक्षात घ्या, नैवेद्याच्या पानामध्ये कधीच मीठ वाढायचं नाही. जे पदार्थ चवीला म्हणजेच तोंडी लावायला खाल्ले जातात ते पदार्थ डावीकडे वाढावेत. डावीकडे बघा पापड, अळूवडी, कोशिंबीर आणि लिंबाची फोड वाढले. एखादी चटणी असेल तर अजूनच उत्तम. उजवीकडे बटाट्याची भाजी वाढते. गोडामध्ये पुरण केलं आहे ते वाढायचे. आणि आता भाताची मूद. मसाले भात असेल तर 1 मूद मसाले भाताची आणि 1 वरण भाताची. पण आज इथे 1 मूद दही भाताची आहे आणि 1 मूद वरण भाताची. अर्थात वरण भातावर साजूक तूप हे हवंच. पुरणावरही तूप घालायचं आणि नैवेद्याचं पान आहे म्हणून तुळशीपत्र हे हवंच. फक्त लक्षात घ्या, आपण गणपती बाप्पांना नैवेद्य दाखविताना तुळशीपत्र हे वर्ज्य असतं, त्यामुळे त्यांच्या नैवेद्यात दुर्वा ठेवायची. इथे आपलं साधंसुधं पण सात्विक असं वर्णापुरणाच्या नैवेद्याचं पान तयार आहे. आज इथे मी माझ्या घरची पद्धत तुमच्यासोबत शेअर केली आहे, पण अनावधानाने माझ्याकडून काही राहून गेलं असेल तर कमेंटमध्ये तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद.